नमस्कार, मी विशाल पवार आणि आपण पाहतात जिल्हा सातारा युट्यूब चॅनल। काल संध्याकाळी मी या सदर बाजार बँक शाखेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आलो होतो। मी संध्याकाळी पैसे भरले, एक जवळपास 30 ते 40 हजाराची रक्कम माझी मी भरली, पण नेटवर्क इश्यू असल्या कारणाने असं मला वाटतंय ते पैसे मला काही माझ्या बँक खात्यावर आले नाहीत। त्याच्यानंतर ते पैसे त्याबद्दलची रिसिप्ट मला मिळालेली नाहीये। आज सकाळी मी बँकेमध्ये आलो, बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर यांच्याशी भेटल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला काही गोष्टी त्याच्यामध्ये समजल्या की बँक एटीएम मध्ये पैसे भरताना जर तुमच्या नोटा तेलकट असतील, त्याच्यानंतर नोटांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर नोटांबरोबर काही एखादा तुम्ही कागद जर त्याच्यामध्ये टाकला, त्याच्याबरोबर एखादी काही वस्तू गेली तर ते मशीन स्वीकारत नाही, ते पैसे तुमच्या खात्यावर येण्यास अडचण निर्माण होते। आता हे पैसे जर अडकल्यानंतर जी अडचण आहे, आम्हाला त्यांनी सांगितलं की आरबीआयचा रूल आहे की हे पैसे तुम्हाला त्यानंतर 7 दिवसानंतर मिळणार। आता जर तुम्हाला पैसे तुमचे भरल्यानंतर 7 दिवसानंतर मिळाले तर तुमची जे काही काम असतील महत्वाची, नाहीतर तुमचा ईएमआयचा हप्ता असेल, नाहीतर काही दुसऱ्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात। याबद्दल सविस्तर माहिती आम्ही त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण सध्या तरी आम्ही त्यांना अर्ज केलेला आहे की तुमच्या जर काही टेक्निकल इश्यूज असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करा। कारण एखाद्या व्यक्तीने पैसे भरल्यानंतर ते पैसे जर त्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आले नाही तर त्या व्यक्तीला आर्थिक व्यवहार करताना अडचणी येणार आहेत, आणि अडचणी आल्यानंतर आताच्या काळामध्ये पैशाचं तो तडजोड कशी करणार, नाहीतर जुळवाजुळव कशी करणार हा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहोत की पैसे लवकरात लवकर कधी मिळतील आणि याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यूज आहेत का, मशीनला जो इंटरनेटचा सप्लाय केला जातोय तो त्याच्यामध्ये काही तफावत आहे का, जी मशीन स्वीकारू शकत नाहीये, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे पैसे अडकत आहेत, त्याची माहिती घेतो। या व्यतिरिक्त काही माहिती असेल तर आम्ही त्या ब्रांच मॅनेजर कडून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्याकडून जी माहिती मिळेल ते आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू। हा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट हाच आहे की लोकांनी टाकलेले पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर मिळावेत, लोकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण येऊ नये आणि त्यांचं जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते निर्विकार पार पाडावेत। तर आपण लवकरात लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दलच्या सविस्तर त्रुटी आणि ज्या काही सुधारणा केल्या त्याबद्दल माहिती पाहूया। धन्यवाद।